Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 31 based on standard 6 subject math chapter number 13 profit loss. So let's get started. Practice set 31. Question number 1. The cost price and selling price are given in the following table. Find out whether there was a profit or a loss and how much it was. खाली तक्त्यामध्ये कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत, सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत दिलेली आहे. यावरून आपल्याला प्रॉफिट और लॉस म्हणजे नफा झाला की तोटा हे ठरवायचं आहे आणि तो हाऊ मच म्हणजेच किती ते लिहायचा आहे. तर प्रथम आपण पहिल्या गणितातील CP म्हणजे कॉस्ट प्राइस लिहून घेऊया. CP इज इक्वल टू 4500, SP is equal to 5000 रुपीज. आता या दोघांमध्ये पहा की जी विक्री किंमत आहे, सेलिंग प्राइस आहे, ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे. सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, त्यामुळे या व्यवहारात प्रॉफिट झालेला आहे. आता प्रॉफिट किती झाला हे आपल्याला काढायचं आहे. तो प्रॉफिट इज इक्वल टू, प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस आहे 5000 रुपीज मायनस कॉस्ट प्राइस आहे 4500 इज इक्वल टू रुपीज 500. म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त असल्याने या व्यवहारात प्रॉफिट झालेला आहे. तो इथे लिहायचा आहे. आणि किती, तर 500 रुपीज 500. दुसरं गणित पहा. CP आहे, कॉस्ट प्राइस आहे 4100 रुपीज आणि सेलिंग प्राइस आहे रुपीज 4090. आता या दोघांमध्ये तुम्ही पाहू शकता की कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा जास्त आहे. कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस, त्यामुळे या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. आता लॉस किती झाला आहे आपल्याला काढायचा आहे. तर फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे 4100 मायनस सेलिंग प्राइस आहे 4090. वजाबाकी येते 10 रुपीज 10. तो लॉस झालेला आहे रुपीज 10. आपण दिलेल्या तक्त्यात लिहूया. तर दुसऱ्या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे आणि तो 10 रुपयाचा लॉस झालेला आहे. तिसरा गणित पहा. कॉस्ट प्राइस आहे 700. लिहून घेऊया. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 700 अँड सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 799. आता सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे. सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, त्यामुळे या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. आता प्रॉफिट काढण्याचं सूत्र लिहूया आपण. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 799 मायनस कॉस्ट प्राइस आहे 700. तर 799 मधून 700 वजा केले असं उत्तर येतो 99 रुपीज. सो आन्सर इज 99. तिथे आपण लिहून घेऊया. तिसऱ्या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे आणि तो 99 रुपयाचा झालेला आहे. तर चौथा गणित पहा. चौथ्या गणितात कॉस्ट प्राइस आहे 1000 रुपीज. लिहून घेऊया आपण.
कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 1000 रुपीज आणि सेलिंग प्राइस आहे रुपीज 920. तर या व्यवहारामध्ये तुम्ही पाहू शकता की कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा जास्त आहे. कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस. त्यामुळे या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे. तर आपण लॉस काढण्याचं सूत्र लिहूया. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे 1000 रुपीज मायनस सेलिंग प्राइस आहे 920, वजाबाकी येते रुपीज 80. तर चौथ्या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे आणि तो 80 रुपयाचा झालेला आहे. ते लिहून घेऊया आपण. लॉस आणि तो झालेला आहे रुपीज 80. तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसवरून त्या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे ते ठरवायचं आहे आणि तो किती हे सुद्धा काढायचे आहे. क्वेश्चन नंबर 2. शॉपकीपर bought a bicycle for rupees 3000 and sold the same for rupees 3400. How much was his profit? तर दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयांस विकली. तर त्याला किती नफा झाला? आता इथे ऑलरेडी प्रॉफिट किती झाला विचारलेला आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की या व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. तर दिलेली माहिती आपण प्रथम लिहून घेऊया. CP मीन्स कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 3000 आणि सेलिंग प्राइस आहे SP इज इक्वल टू रुपीज 3400. या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. तर फॉर्म्युला लिहूया आपण. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 3400 मायनस कॉस्ट प्राइस आहे 3000, वजाबाकी येते 400 रुपीज. तर या व्यवहारामध्ये 400 रुपये इतका दुकानदाराला नफा झाला. उत्तर लिहूया आपण. शॉपकीपर्स प्रॉफिट वॉज रुपीज 400. तर दुकानदाराला 400 रुपये इतका नफा झाला. क्वेश्चन नंबर 3. सुनंदाबाई bought milk for rupees 475. She converted it into yogurt and sold it for rupees 700. How much profit did she make? सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयांना विकले. तर त्यांना किती नफा झाला? तर इथे आपल्याला नफा काढायचा आहे. तर जी दुधाची जी खरेदी किंमत आहे ती आहे रुपीज 475. लिहून घेऊया आपण. CP म्हणजेच कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 475 आणि सेलिंग प्राइस आहे रुपीज 700. आता इथे किती प्रॉफिट झाला, म्हणजे प्रॉफिट झालेला आहे ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 700 मायनस कॉस्ट प्राइस आहे 475. 700 मधून 475 वजा केले असता उत्तर येते रुपीज 225. तर या ठिकाणी सुनंदाबाईंना 225 रुपये इतका नफा झाला. सुनंदाबाई made a profit of rupees 225. Question number 7. The Jijamata Women's Saving Group bought
raw materials worth rupees 15,000 for making chaklis. They sold the chaklis for 22,050 rupees. How much profit did the women's saving group make? तर दिवाळीमध्ये जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी 15,000 रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. तर तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना 22,050 रुपये मिळाले. तर बचत गटाला किती नफा झाला? आता इथे पण ऑलरेडी प्रॉफिट दिलेला आहे. तर इथे चकल्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जी खरेदी किंमत आहे ती आहे 15,000 रुपये. लिहून घेऊया. द कॉस्ट प्राइस of raw materials for making chaklis is rupees 15,000. The selling price of chaklis is rupees 22,050 rupees. तर इथे कॉस्ट प्राइस CP आहे 15,000 आणि सेलिंग प्राइस आहे 22,050 रुपीज. फॉर्म्युला लिहूया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 22,050 रुपीज आणि कॉस्ट प्राइस आहे 15,000 रुपीज. तर वजाबाकी केली असता उत्तर येते 7,050 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी जिजामाता महिला बचत गटाला 7,050 रुपये इतका नफा झाला. द जिजामाता WSG made a profit of rupees 7,050. The Jijamata Women's Saving Group made a profit of rupees 7,050 rupees. जिजामाता महिला बचत गटाला 7,050 रुपये इतका नफा झाला. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 31 मधील क्वेश्चन नंबर 1 to 4 अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्न तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.